त्याला आपण पुष्पगुच्छ आणि त्यांनी निवडलेलं पुस्तक आवडतं त्याला आपण पुस्तक आणि पुष्पगुच्छ आपण फेलिसिटेशन करूया. दोघेही तुमच्याशी बोलायला सुरुवात करतील. शुभम बोलण्यात जरा कमी आहे, जास्त मितभाषी आहे, पण टेक्निकली अतिशय स्ट्रॉंग आणि अतिशय एखादी गोष्ट केली तर मनापासून लक्ष देऊन कम्युनिकेशन स्किल्स त्याचे म्हणजे खूप मुलांना शिकवण्यात तर तो लॉकडाऊन मध्ये देत होतो बऱ्यापैकी. त्यामुळे त्याचं बोलणं कमी असलं तरी आज त्याची जर अचिव्हमेंट आपण बघितल्या, त्यांनी GDCA कम्प्लीट केलं. ज्या फॉर्म मध्ये तो इथल्यानंतर ज्या फॉर्म मध्ये तो जॉईन झाला त्या फॉर्मच्या त्यांनी त्याला आता नुकतंच त्या फॉर्मचं पार्टनरशिप मध्ये प्रोप्रायटर म्हणून निवडलेलं आहे. तर खूप आनंदाची गोष्ट आपण त्याचा आणि त्यांनी निवडलेलं आवडतं पुस्तक आणि त्यांनी AIचंच निवडलंय. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. दुसरी बाजू कॉपी AIचीच कॉपी त्याला म्हटलं पाहिजे ते निवड त्यामधलं. तर त्यांनी AIचं हे आता परवाच प्रकाशित झालेलं पुस्तक आहे, अतिशय चांगलं आहे, मुलांना वाचायचंय. तू निवडलीस, मला तुला विनंती करायची की 8 दिवस इथंच राहू दे, मी पुढच्या वेळेस आणलं की तुला देईन परत. दोघांचे आपण कौतुक स्वागत केलंय. मला वाटतं पहिल्यांदा तुला जायची नाही ना, कारण सध्या फार बिझी आहे मला दिसते बोलवते. तर पहिल्यांदा मनोज बोलले तुमच्या सगळ्यांशी. मनोजची बोलण्याची स्टाईल आणि सगळ्या गोष्टी जरा वेगळ्या आहेत. सो मनोजला मी शुभेच्छा देतो. किती वर्षांनी मनोज इथं आलायस? 3 वर्षांनी मनोज इथं आलाय. त्याचं पुनश्च स्वागत करतो आणि मनोज तुमच्याशी संवाद साधणार. फर्स्ट ऑफ ऑल गुड आफ्टरनून. चुकलंय तुमचं, गुड मॉर्निंग आहे. ठीक आहे, गुड मॉर्निंग ऑल. तर सुरुवातीला मी सांगतो की आय एम करंटली परस्युइंग इन MBA, मेजर इन फायनान्स अँड मायनर इन मार्केटिंग फ्रॉम VIT विद्या प्रतिष्ठान इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी बारामती. इथून मी कम्प्लीट केलेलं आहे आणि माझं 3rd सेमिस्टरलाच प्लेसमेंट झालेलं आहे. ते म्हणजे HDFC बँकेत झालेलं आहे विथ 5 लाख LPA. हे काय एवढं मोठं मला सक्सेस सांगायची काय गरज नाहीये, पण मी तुम्हाला काय सांगतो इथं पहिल्यांदाच माझं सक्सेस. हा माईक कधी घेतलेलं नाही त्यांनी हातामध्ये, आवाज मोठा आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही ह्याचा अर्थ तुम्ही कुसकुस करू नका अजिबात. तर मी तुम्हाला आता सांगितलं की जसं माझं 5 लाख मला पॅकेज HDFC कडून भेटलेले आहे बँकेत, ती माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. हा सांगायचा मुद्दा पहिल्यांदा एवढाच की मी पाठीमागं होतो 2014 साली. मी एलिक्झर हा इंग्लिश स्पोकन क्लासेस आहे, मी त्याच्यातून मी कम्युनिकेट झालो सरांशी आणि ह्या अल्फाबेट सारख्या एक नामवंत इन्स्टिट्यूटला मला वेळ देण्याची मला संधी भेटली. त्यासाठी मी अल्फाबेटचं खरंच कौतुक करतो आणि त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो. सांगायचं एवढंच की भरपूर सारे MSIT इन्स्टिट्यूट इथं आहेत, पण बरेच जण तुम्ही इथं आहात बरोबर. तर फक्त की काय करा, नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा आणि ते पुरेपूर इम्प्लिमेंट आपल्यामध्ये करायचा प्रयत्न करा. सुरुवातीला मीही तुमच्यासारखा असंच पाठीमागं बसलेलो असायचो, पण ती मी आता इथपर्यंत आहे. प्रत्येकाला पैसा कमावा वाटतो, पैशाशिवाय आजकाल जगात काही चालत नाही. माणुसकी सुद्धा माणसाला पैशानेच भेटते. ज्याच्यापाशी पैसा आहे त्याच्यापाशी सगळे, बरोबर आहे का नाही. मग आता तुम्ही जर MSIT ला इथं जर आलेला असाल आणि जर तुम्ही पैसे जर भरले असाल तर तुम्हाला नॉलेज पण तेवढं भेटलंच पाहिजे, बरोबर की नाही. एखादा आपला मित्र किंवा मैत्रीण जर आपल्यापेक्षा पुढे जाते ना, आपल्याला कळतं की बाबा त्यांनी तोच त्या एन्व्हायरमेंट मध्ये होता, तेच त्यांनी जे एज्युकेशन घेतले ते इमेज घेतले, मग आपल्यामध्ये त्याच्यामध्ये एवढा डिफरन्स काय आहे. आता समजा की मला 5 लाख भेटले, माझ्या मित्राला भेटलंच नाहीये. सगळ्या शेवटी अचिव्हमेंट जे आहे ते अचिव्हमेंटच आहे. घरच्यांची स्वप्न पूर्ण जे आहेत प्रत्येकालाच करायचे असतात. सांगायचं पर्याय आणि प्रयत्न एवढाच आहे की प्रत्येक जण इथं आलेला आहे, काही ना काहीतरी घेऊन जाण्यासाठी आलेला आहे, शिकायसाठी आलेला आहे, बरोबर. तर सांगायचं पहिलं म्हणजे की माझी एक मैत्रीण होती शिवराणी जाधव, तिचं IIT कानपूरमध्ये सिलेक्शन झालेलं होतं, ती पण माझ्याच बॅचची, माझ्यासोबतच आहे. दुसरी होती अक्षदा खाडे,
तिचं नरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग तिथं ती एक टीचर म्हणून लागलेली आहे. असे अजून महेश पवार आहे जो स्वतः आता डॉक्टर आहे. असे बरेच जण कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. इथं आल्यानंतर ओळखी होतात, चांगले माइंडसेट एकमेकाचे विचार जुळतात आणि त्याच्या पुढेही कम्युनिकेट करता येते एकमेकाला आपल्याला आणि एकमेकाला आपल्याला मदतही करता येते. ज्यावेळेस अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म भेटतात, इंजिनिअरिंग असेल, IIT असेल किंवा HDFC सारखे बँका असतील, असे तुम्हाला इथं भरपूर सारे स्किल्स माइंडसेट असणारी माणसं भेटणार आहेत. बरोबर, हीच माणसं तुम्हाला कनेक्ट करायची तर पुढे घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर मला सांगायचं म्हटलं तर मी ज्यावेळेस तुमच्यासारखाच पाठीमागे होतो त्यावेळेस माझ्या स्टेज डेअरिंग अजिबात नव्हती. मीही तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य विद्यार्थी होतो. फर्स्ट मी इलिक्झर मध्ये आलो, त्यानंतर इंग्लिश कम्युनिकेशनचा माझा संवाद झाला. मला त्यावेळेसही इतकं येत नव्हतं. मी आत्ताही मी स्वतःला कमी समजतो, कधीही मी स्वतःला परिपूर्ण असं समजलेलं नाहीये. मी कधीही स्वतःला नेहमी अपडेट आणि एक्सप्लोर करायला बघत असतो नवीन नवीन गोष्टी. तर त्याच्यामध्ये सांगायचा भाग एवढाच की स्टेज डेअरिंग मध्ये तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा पुढे येऊन बोलायला शिकायचं. बऱ्याच जणांना वाटेल की बाबा की आपल्यावर पोरं हसतील किंवा बोलतील, हा प्रश्न असतो. पण एवढं लक्षात ठेवा की ज्यावेळेस तुमचं टार्गेट अचीव्ह होईल, ज्यावेळेस ते खाली बसणारे खाली टाळ्या वाजवत राहतील आणि तुमच्यासाठी एकदा पुढे येऊन कोणतरी टाळ्या वाजवत असेल, हाच एवढा एक फरक असेल. तर मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये पहिल्यांदा आमची तर वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज व्हायच्या. ज्यावेळेस मी बॅच घ्यायचो, माझी बॅच जवळजवळ 400 ते 450 पोरांची बॅच होती. मी समर बॅचेस मध्ये मी 3 वर्ष इथं शिकवलेले. 10वीची उन्हाळी सुट्टी असेल, 11वीची उन्हाळी सुट्टी असेल आणि 12वीची उन्हाळी सुट्टी मी इथंच जॉब केलेला आहे. असे 400-450 पोरांचं मी इथं शिकवलेलं आहे. आणि स्वतः मला MSCIT ला 99% आहेत. ते तिथून ते माझे स्टुडंट 100% पर्यंत कसे जातील इथपर्यंतचा माझा प्रवास आहे. इथं प्रत्येक जणाला एक चान्स आहे 100 पैकी 100 गुण मिळवायचा. आमच्या टायमिंगला एक सर होते की जे आम्हाला पूर्णपणे फी रिटर्न करायचे MSCITचे. हो ना सर? तर असाच चान्स तुम्हाला असे भरपूर नवीन नवीन चान्स तुमच्या समोर उपलब्ध करून देतील. फक्त फरक एवढाच आहे की कोण मनावर घेत आणि कोण सोडून देत. प्रत्येकाला इथं आपल्या आपल्या कष्टाची जाणीव असावी, आईवडिलांच्या कष्टांची जाणीव असावी. चेष्टा मस्करी सगळीकडे चालतं, पण सगळ्यात शेवटी आपले आईवडील आणि आपण स्वतःच असतो. बाकी कुणीही रिअलिटी कोणी कुणाला मदत करत नाही. तर मी तुम्हाला याची जाणीव का करून देतोय सारखी, कारण मी पण तुमच्यातूनच आलेलो एक मुलगा आहे. बरोबर आहे? तर सांगायचं काय, तर स्टेज डेअरिंगसाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल, वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला सहभाग घ्यावा लागेल. जसे की कुणाला जर 4-5 मिनिटं बोलायचं जमत नाही, त्यांनी 1 मिनिट येऊन पुढे येऊन बोला. मग 1 मिनिटात तुम्ही काय काय बोलू शकता. पुढे येऊन 1 मिनिट ऍक्टिव्हिटी जी आम्ही चालू केली, 1 मिनिट ऍक्टिव्हिटी मध्ये काय सांगू शकता तुम्ही, आज काय स्पेशल आहे, आज कुणाचा कुठल्या असा नेत्याचा किंवा कुठल्याही समाज सुधारकाचा वाढदिवस आहे, त्यांनी समाजासाठी काय काय केलं आणि त्यांनी स्वतःसाठी कसं जडणघडण केली आणि आयुष्यात तो कुठपर्यंत येऊन पोहोचलाय की मला शिखरापर्यंत 0 to hero जसं आपण म्हणतो. असे माणसाचा तुम्हाला एक पुढे येऊन फक्त सांगायचं की आज असा माणूस अशाशी दिवशी जन्मला, त्याचं कार्यकाळ आणि किती काळापर्यंत तो त्याचा कार्यकाळ चालू होता. जर 1 मिनिटात बोलायला. त्याचनंतर एक आपण आता एक कसं म्हणता येईल ट्रॅडिशनल टू मॉडर्न जर्नी चालू झाली. आपण जो वेस्ट कल्चरला फॉलो करतोय त्याचमध्ये तुम्ही 1 मिनिट ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्ही काय करू शकता. आता कुणाला सांगता येईल का, जसं इंग्लिश मध्ये काय चालू, आता मे चालू आहे, आपला मराठी महिना कुणाला आठवतो का? बऱ्याच जणांना माहिती आहे. मग आता तुम्ही काय करू शकता, ह्याच ऍक्टिव्हिटी तुम्ही घेऊ शकता पुढे येऊन की तुम्ही आपलं जुनं जे कल्चर आहे, ट्रॅडिशनल जे कल्चर आहे ते तुम्ही 1 मिनिटात तुम्ही सांगू शकता. आज काय स्पेशल आहे किंवा आज आपल्या हा सण कधी चालू झाला, कशामुळे चालू झाला, याच्या पाठीमागं सिक्रेट काय, म्हणजे सायंटिफिक रिझन काय आहे की आपण त्याला फक्त एक बघून आणि सोडून देतो. पण नाही, त्या गोष्टी आपल्याला किती गरजेच्या आहेत आणि किंवा पहिल्या माणसाने ते कोणत्या माइंडसेटने आपल्या समोर आणलेल्या आहेत ह्या तुम्ही 1 मिनिटात बोलू शकता. दुसरा आहे की 2 मिनिट ऍक्टिव्हिटी. 2 मिनिट ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्ही पुढे काय बोलू शकता, जी के जनरल नॉलेज. यातील बऱ्याच जणांना UPSC MPSC करायचे आहे. बरोबर, बऱ्याच जणांचं गव्हर्नमेंट ऑफिसर बनायचं स्वप्न असेल. तुम्ही काय करू शकता, एक MCQ टाईप मध्ये प्रश्न घेऊन येऊ शकता. डेली मध्ये तुम्ही 10, 15, 20 क्वेश्चन घेऊन या आणि त्यांना तुम्ही ऑप्शन सांगू शकता. ऑप्शन गेस करा, जर चुकला असेल तर मग राईट कोण असेल तो सांगेल. बरोबर, हे 2 मिनिट्स मध्ये पण तुम्ही बोलू शकता. असं काही नाही जास्त कम्युनिकेट करायचं नाही, क्वेश्चन सांगा, MCQ सांगा आणि रिप्लायची वेट करा. 3 मिनिट्स ऍक्टिव्हिटी मध्ये काय होतं, तर 3 मिनिट्स ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला तुमचे काय पर्सनल अनुभव एक्सपिरियन्स करायचे किंवा काय केले आहेत. जसे की अनुभव हे अनुभव असतात, अनुभवासारखे दुसरे शिक्षक नसतात. एक छान कवितेची ओळ आहे तर ती तुम्ही रिलेट करू शकता तुमच्या आयुष्याशी. किंवा तुम्ही काय करू शकता, चांगली पुस्तकं वाचू शकता. रिच डॅड असेल, पुअर डॅड असेल किंवा आता द एंटरप्रेन्युअर शरद तांदळे यांचं पुस्तक असेल. प्रत्येक जणांनी तर बिझनेस वगैरे करायची आयडिया असतील किंवा
सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की तुम्ही इथे येऊन ते एक्झिक्यूट करता आलं पाहिजे, तुम्हाला इथं येऊन मांडता आलं पाहिजे. आता हे झालं 3 मिनिट्स ऍक्टिव्हिटी पर्यंत. मला ह्यातून तुम्हाला हे सांगायचंय की मी आज जे तुमच्या पुढे बोलतोय ते कशामुळे बोलतोय, कारण मी ह्याच छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीमधून पार्टिसिपेट करून मी इथं पुढे आलो आणि बोलतोय. आता ह्याचा संबंध जर मी घेतला तर मी माझा MBA जर संपर्क जर म्हणजे कनेक्ट करायला प्रयत्न केला तर MBA कधीच बेंचवर बसून कम्प्लीट करता येत नाही. MBA मध्ये तुम्हाला सांगतो 50 मार्काचा क्रायटेरिया असतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला फुल प्रॅक्टिकल असतं, थेरॉटिकल तुम्हाला खूप कमी राहतं. तुम्हाला जास्तीत जास्त स्टेजवर उभं राहावं लागतं. यातील बऱ्याच जणांचं जर स्वप्न असेल की VIT किंवा IIT मध्ये जर तुम्हाला जर करायचं असेल कॉलेज वगैरे तर तुम्हाला MBA करणं इज मस्ट, पण त्याचबरोबर तुम्हाला पुढे येऊन बोलणं पण तेवढंच गरजेचं आहे. कम्युनिकेशन ह्याच बरोबर तुम्हाला कोणत्या अल्फाबेटमधील कोर्स मदत करू शकतात. जसं की तुम्ही बघू शकता MSIT एक आहे की ज्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल्स तुम्ही देऊ शकता. बेसिक नॉलेज आहे, आज सगळे AI कडे चाललेलं आहे सगळा जमाना, बरोबर. मग हे सगळे स्किल्स तुम्हाला बेसिक स्किल्स तर जमले पाहिजे की नाही. दुसरं म्हणजे काय करता येईल तुम्हाला, एक्सेल सारखं आहे. सगळेजण इथले 400 पोरं MSIT करतात, पण एक MSIT तुम्हाला एक सगळ्या कॉम्पिटिशन मधून बाहेर आणू शकतं का? नाही. तर तुम्हाला त्यासाठी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी पण करावी लागतील. जसं की वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स पण अवेलेबल आहेत अल्फाबेटमध्ये, ते सुद्धा तुम्हाला करावे लागतील. जसे की इंग्लिश स्पोकन सारखे क्लासेस आहेत. दुसरं म्हणजे की एक्सेल आहे. अजून भरपूर सारे कोर्सेस आहेत जे तुम्ही तुमच्या करिअरशी रिलेट करा. तुम्हाला कोणते युजफुल होत आहेत की जेणेकरून तुम्हाला इतरांपेक्षा नवीन काहीतरी करता येईल आणि सगळ्यात अगोदर तुम्हाला कसं अर्निंग किंवा पैसे कमवता येईल हे बघा, बरोबर की नाही. आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करता येईल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना तुम्ही माझ्याशी कम्युनिकेट करा. म्हणजे मला तुमचे काय कळतील, प्रश्न कळतील काय, आणि मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर स्पर्धा वेगळ्या, हा वेगवेगळ्या स्पर्धा. अजून तुम्हाला किती स्पर्धा कंडक्ट केल्या होत्या आणि काय? जवळपास 15 पर्यंत स्पर्धा, 10 ते 15 पर्यंत मॅक्झिमम स्पर्धा होत्या. आणि ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यात कॉम्पिटिशन वगैरे तर असतेच, प्रत्येक गेम मध्ये कॉम्पिटिशन असते. पण एक म्हणजे सरांचं एक कौतुक करावं असतं की जो पहिल्यापासून ते 15 ज्या गेम्स आहेत किंवा ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं त्याला सुद्धा एक बक्षीस होतं. हेही मला अजून आठवतंय. त्याच्यामुळे पोरं एकूण एक जो आहे तो प्रत्येक जण ह्याच्यात पार्टिसिपेट करायचा प्रयत्न करायचा. आणि सगळ्या शेवटी हार जीत असतेच, बरोबर. एक्सपिरियन्स येतो किंवा एक जीत किंवा एक जिंकणं एक होऊन जातं. तर माझं म्हणणं काय आहे की भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा. गेम्स आहेत त्या वेगवेगळ्या एक्सप्लोर करा, ज्याच्यातून तुम्हाला काय होतं एक प्रकारचे प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला भेटतं. कधी पण बघा गेम्स खेळणारा मुलगा किंवा जे पार्टिसिपेट करतोय वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये आणि एक सर्वसाधारण मुलगा, तो कधीच त्याच्या विचारांमध्ये कन्फ्युजन नसतं. आणि जो एखादा गेम खेळणारा किंवा एक स्पोर्ट्स खेळणारा जो विद्यार्थी असेल त्याचं कधी कन्फ्युजन होत नाही. तो डायरेक्ट डिसिजन घेतो ऍट अ टाइम, बरोबर असेल. फरक जर तो बघितला असेल तर. आणि हेच तुम्हाला बारीक बारीक गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकल आयुष्यात उपयोगी पडतील आणि त्याच तुम्हाला मोठे मोठे डिसिजन्स घ्यायला सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन उपयोगी पडतील, बरोबर. त्याचबरोबर मला जर अजून सांगायचं म्हटलं तर एक म्हणजे की मी माझा संबंध 2016, 17 आणि 18 साली इथं आलता. आणि त्याच्याच नंतर समिती विद्यार्थ्यांसाठी आहे पुण्यामध्ये, ज्याचे विश्वस्त सर आहेत तुषार रंजनकर सर, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला तिथं राहण्यास वेळ आली माझी. आणि किंवा मला असं म्हणता येईल किंवा मार्गदर्शनाखाली मी त्यांच्यासोबत भरपूर म्हणजे असं टाइम स्पेंड केला तिथे. तर त्याच्यामध्ये समितीचं असं आहे की ती गरीब होतकरू मुलांना आणि ज्यांच्यापाशी कॅपॅसिटी आहे की जी शहरामध्ये येऊन खरंच काहीतरी करू शकतात, आपली स्वप्न पूर्ण करू शकतात, पण तिथं त्यांच्यासाठी येतो अडथळा म्हणजे पैशाचा. मग तिथं अशी संस्था आहे की जी गरीब होतकरू म्हणतोय मी, जी कष्टाळू आहेत आणि ज्यांच्याकडे खरंच मनापासून काहीतरी करण्याची जिद्द आहे अशी पोरं तिथे येऊन शिकतात. आणि अफोर्डेबल म्हणजे एकदम स्वस्त प्रमाणात शिक्षण घेऊ शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो तिथेही सगळी कामकाज हे पूर्ण विद्यार्थी पार पाडतात. जवळजवळ मला वाटतं आमचे 3 आहेत हॉस्टेल तिथे, लजपत आहे, अजून PD कारखानीस आहे. तर इथं तुम्हाला सांगतो ह्यामध्ये राहताना मुलं सगळी कामं स्वतः करतात, ज्याच्यामध्ये योगा असेल, ज्याच्यामध्ये कमवा शिका असेल. प्रत्येकाला पैशाची जाणीव असावी. 1 रुपया जो कमवतो त्यालाच 1 रुपयाची किंमत कळते, बरोबर. तर अशा प्रकारचे काही उपक्रम आहेत. नंतर तुम्हाला सांगते पाल्यपालक योजना असेल, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत की ज्याच्यातून तुम्हाला स्वतःच्या आयुष्याच्या जडणघडणीत तुम्हाला ते मदत करतात. तिथपर्यंत आहे. आणि अजून तुम्हाला सांगतो की जर आपल्याला खरंच काहीतरी करून दाखवायचं असेल ना तर त्यासाठी सुरुवात करावी लागते, बरोबर. मग आता मला सांगा की उद्यापासून जर कधी बॅचेस चालू होतील त्यावेळेस कुणाला पुढे येऊन बोलायला जमेल,
ऍटलिस्ट ट्राय करा. मी नाही म्हणत की उद्यापासून चालू करा, एखाद दुसरा चालू करा. लगेच मित्राला वाटेल की बाबा की तो करतोय तर मी का नाही. एखाद्या मैत्रिणीने चालू करा. फक्त की एक्सप्लोर करा स्वतःला. एकाच गोष्टीवर अडून राहू नका. आयुष्य एकच गोष्ट करण्यासाठी नाहीये. स्टेजवर आल्याशिवाय स्टेज एन्जॉय करायचं कधी करणार तुम्हाला. हे फक्त मी का सांगतोय माहितीये का, उद्याच्याला जॉब जर तुम्हाला करायचा असेल, एक रियालिटी सांगतोय मी तुम्हाला. मी तिथं आहे कारण मी त्या गोष्टी अनुभवतोय. तर मी तुम्हाला सांगतो, ज्याला पैसा कमवायचा आहे ना, तो कसाही पैसा कमवतो, पण त्यासाठी सुरुवात करावी लागते. ठीक आहे. तर माझं फक्त म्हणणं आहे की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीतून पुढे यायला सुरुवात करा आणि स्वतःचं योगदान द्या. त्या गोष्टी तुम्हाला भरपूर अचिव्हमेंट मोठमोठ्या गोष्टींकडे तुम्हाला घेऊन जाते. थँक्यू सर. पुढच्या करिअरसाठी अनेक शुभेच्छा देऊयात. आणि ज्याला म्हणतात ना, कष्ट करणं मनापासून आणि एखादा गोष्ट त्यांनी डोक्यात घेतली की फोकस प्रयत्न करणं, जसं शुभम आहे. दोन्ही शुभ शुभ असते, दोन्ही शुभम त्या पद्धतीने. मी आता पहिला शुभमला विनंती करतो. शुभमच्या बाबतीमध्ये मी ऑलरेडी सांगितलं की बोलण्यामध्ये तो जरा माहित नाही, आता सुधारला असेल. शुभम, ऑल द बेस्ट. माझं नाव शुभम नामदेव क्षीरसागर. असा माझा अल्पकाईतला प्रवास 10वीच्या नंतर चालू झाला. माहिती घेशील का? हॅलो, पाठीमागेपर्यंत आवाज येतो? अल्फाबेट मधला माझा हा प्रवास जो होता तो 10वीच्या नंतर उन्हाळा सुट्टीमध्ये 23 एप्रिल ही माझी पहिली बॅच. ज्यावेळेस मला त्यावेळेस ती जी आपली खालची बिल्डिंग होती तिथे ह्या बॅचेस चालायच्या कम्प्युटरच्या. प्रॅक्टिकलची बॅच जी होती ती माझी 23 तारखेला चालू झाली. त्याच्यामध्ये मला कम्प्युटरचं बेसिक नॉलेज सांगायचं होतं, म्हणजे कम्प्युटर कसा ऑपरेट करतात किंवा कीबोर्ड वगैरे आपण कसे ऑपरेट करायचे. त्यावेळेस विशाल सर म्हणून एक होते, त्यांच्या बॅचला मी फर्स्ट टाइम बसलो. माझी ज्यावेळेस मी ऍडमिशन घेतलं त्यावेळेपासून माझी पहिली बॅच होती की अल्फाबेटमध्ये एंटर करायचं. आणि त्यावेळेस एवढं नॉलेज नव्हतं की म्हणजे लोकांमध्ये गेल्यानंतर कसं बोलायचं असतं, पूर्णपणे गोंधळलेलं. आणि पहिल्यांदाच मला कम्प्युटरवरती बसवलं. आता पहिल्यांदा कम्प्युटरची ओळख म्हणजे सीपीयू वगैरे काय असतो किंवा स्क्रीन काय असतं एवढंच माहिती. आता त्याच्यामधनं हा ऑपरेट कसा करायचा. आता विशाल सर जे होते ते त्यांचा असा समज की मला सगळं येतंय. आता चेहऱ्याकडनं बघून जरी तसं वाटत असलं तरी प्रत्येकाला सगळ्या गोष्टी जमत नसतात. त्यांनी मला कम्प्युटर ऑन करायला लावला. त्यावेळेस पूर्णपणे गोंधळून गेलो होतो की पॉवर बटन कुठं असतं किंवा हा पहिल्यांदा ऑन कसा करायचा. त्यापासून मी ज्यावेळेस इथं बॅच घेतली त्यावेळेस पहिला जो काउंट होता मुलांचा तो 150+ काउंट होता. म्हणजे हा जो हॉल होता तो पूर्णपणे भरलेला असायचा आणि हा जो टेबल होता तो पूर्णपणे बॅक साईडला होता. म्हणजे ज्यावेळेस प्रोजेक्टरची स्क्रीन सुद्धा पूर्णपणे पडद्यावरती दिसत नव्हती. त्यावेळेस मी तेवढ्या मुलांमध्ये बॅच घेतलेली आहे. म्हणजे माझा तिथून जो 0 मधनं झालेला प्रवास होता तो मी इथपर्यंत आणला. आता याच्यामध्ये जो स्किल सेट वाढवण्याचा जर असेल तर याच्यामध्ये मला तुषार सरांनी खूप मदत केली. म्हणजे माझ्या बोलण्याच्या स्किल वाढवण्यापासून माझी जी काही स्टेज डेटिंग असेल किंवा लोकांमध्ये गेल्यानंतर कसं बोलायचं किंवा एखादी गोष्ट प्रेझेंट कशी करायची व्यवस्थित, एखादं कार्यक्रमाचं नियोजन असेल किंवा जो सेटअप असतो तो कसा लावायचा. त्याचबरोबर ज्या सॉफ्ट स्किल्स असतात, आपण फक्त आणि फक्त ज्या बाहेरच्या कामं आहेत ती न करता सॉफ्ट स्किल्स किंवा एखादा कार्यक्रम स्मार्टली कसा पार पाडायचा. आता फॉर एक्झाम्पल तुमच्यातल्या बऱ्याच जणांना शिकवलं हे असेल की कम्प्युटरला प्रोजेक्टर कसा कनेक्ट करायचा किंवा जे काही तुमच्या सॉफ्ट स्किल्स असतील त्या आपण डेव्हलपमेंट झालेल्या असतील बऱ्याचशा ज्या इरा आहे MSCITचा त्याच्यामधूनही. परंतु तुम्हाला प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी मांडता आल्या पाहिजेत. आता ज्यावेळेस आम्ही एंट्री केली इथं त्यावेळेस तुमची एक्सेलची मे बी बॅच चालू होती. स्लाइडवरती ते मला दिसलं. तर ज्यावेळेस तुम्ही एक्सेल शिकताना पूर्णपणे फोकसली एक्सेल शिका. कारण एक्सेलमध्ये तुम्ही जे शिकता तेवढंच एक्सेल नसून एक्सेलमध्ये प्रोग्राम सुद्धा सेट केले जाऊ शकतात. इथपर्यंत एक्सेलची ताकद आहे. आणि एक्सेल हे असं एकमेव सॉफ्टवेअर आहे MS ऑफिसचं जे तुम्हाला MS PowerPoint किंवा MS Word पेक्षा जास्त पॉवरफुल यूज करता आलं पाहिजे. आणि ते प्रेझेंटेशनसाठी त्यांच्यापेक्षा जास्त खूप सोप्या पद्धतीने जो तुमचा मोठा डाटा असतो, तर मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ऑडिटिंगचं क्षेत्र असेल किंवा टॅक्सचं क्षेत्र असेल त्याच्यामध्ये मोठमोठ्या कंपन्या असतात. त्यांचा डाटा त्यांना प्युअर चार्टच्या मदतीने किंवा त्यांचा जो खूप सारा मोठा डाटा असतो तो त्यांना एक सोप्या पद्धतीने कन्वर्ट करून प्रेझेंट करायचा असतो. मग त्यावेळेस काय करायचं, जो आपला एक्सेलमध्ये डेटा जो आपण ठेवलेला आहे त्याला स्मार्टली आपण कसं कन्वर्ट करू शकतो किंवा स्मार्टली आपल्याला समोर त्याला कसं प्रेझेंट करायचं, त्याच्यामधले जे काही फंक्शन्स असतील, शॉर्टकट कीज असतील, या सगळ्या तुम्ही शिकून घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरांनी मला जस्ट सांगितलं, मी जे पुस्तक निवडलं होतं ते परवा दिवशीच प्रकाशित झाले, AI. आता तर हा जो कम्प्युटर बेस्ड जो जमाना आहे याच्यामध्ये AI याला खूप वेटेज आहे.
आता तुम्ही जे काही स्मार्टली ऑपरेट करत असाल, बरेच जणांकडे पर्सनल डेस्कटॉप असतील, त्यांचे लॅपटॉप मोबाईल असतील, तर त्यांचा यूज फक्त फोन कॉल, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप सोशल मीडिया पुरता न लिमिटेड ठेवता बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते स्मार्टली तुम्ही वर्कआउट करायला शिका. म्हणजे फ्रीलान्सिंग असेल, आता क्लिकचा एक कोर्स आहे फ्रीलान्सिंग, त्याच्याच मदतीने तुम्ही घरी बसल्या मोठमोठ्या कंपनीची कामं करू शकता. म्हणजे वर्क फ्रॉम होमही करू शकता. असं काही गरज नाही की तुम्हाला एक स्वतःची स्पेस पाहिजे, कुठेतरी तुम्ही जॉबच केला पाहिजे, तसं काही नाही. स्वतःची ओळख तुम्ही एआयच्या ह्याच्या मदतीने किंवा तुमच्या ज्या काही MSCIT मध्ये स्किल्स आहेत याच्या मदतीने तुम्ही डेव्हलप करू शकता आणि एका जगामध्ये तुमची वेगळी ओळख निर्माण करू शकता. आता माझं सांगायचं झालं तर मी इथून MSCIT आणि बँकिंग अँड फायनान्स केलेलं आहे. तर त्याच्याच मदतीने मला माझं कसं बॅकग्राऊंड जो आहे तो कॉमर्सचा आहे, BCom ग्रॅज्युएट आहे मी. तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी, आता मी इथं 3-3.5 वर्ष जॉब केला, याच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज फक्त कम्प्युटर पुरे लिमिटेड होतं. त्याबरोबर मला नंतर कळलं की टॅली पण केली पाहिजे. अकाउंटिंग क्षेत्रामध्ये जर जायचं असेल तर आपल्याला अकाउंटिंग तर जमलंच पाहिजे. मॅन्युअली तर कॉलेजमध्ये वगैरे शिकवतातच आपल्याला, पण आपल्याला कम्प्युटरच्या मदतीने किंवा आपल्याला एखाद्याला समोर प्रेझेंट करायचं असेल तर कम्प्युटर हा एकमेव पर्याय आहे की जो आपल्याला डाटा शॉर्टलिस्ट करून प्रेझेंट करता याल. तर त्याच्याच मदतीने ज्यावेळेस मी इथून बाहेर गेलो टॅली शिकून, त्यावेळेस बऱ्याचशा संस्थेमध्ये काम करताना, आता पहिल्यांदा ज्या फर्ममध्ये गेलो होतो ॲज अ एम्प्लॉय म्हणून गेलो होतो, तिथं ऑडिट करताना असं समजलं की आपल्याला जे नॉलेज आहे ते प्रॅक्टिकल युगामध्ये जरा खूपच कमी आहे. म्हणजे आपण कम्प्युटर बेस्ड नॉलेज तर घेतलेलं आहे, कॉलेजमध्ये पण बरेच अकाउंटिंगचं नॉलेज घेतलेलं होतं, पण आपल्याला समजलं की ज्या वेळेस आपण बाहेर पडतो किंवा कुठली गोष्ट करत असतो त्यावेळेस आपल्याला समजतं की आपल्यामधलं जे नॉलेज आहे ते म्हणजे आपल्याला जेवढं आपण समजतंय की आपल्याला खूप सारं नॉलेज आहे, पण बाहेरच्या जगात गेल्यानंतर कळतं की आपलं नॉलेज कितपत आहे. त्याच्यामुळं आपल्याला आपल्या हा नॉलेजचा कधीच गर्व नसला पाहिजे. म्हणजे जे आपल्याकडे आहे ते आपण कधीही दुसऱ्याला दिलेलं चांगलं. त्याच्यातून आपल्या नॉलेजची डेव्हलपमेंटही होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण 4 लोकांमध्ये वावरतो किंवा टेक्निकल गोष्टी असतात तर नवीन नवीन शिकतो, त्यावेळेस आपल्याही 2 गोष्टी शिकायला मिळतात. आणि ज्या इथून मला शिकायला मिळाल्या त्याचा मला माझ्या आयुष्यामध्ये तरी खूप फायदा झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला टॅलीचा इथून शिकलेल्याचा खूप फायदा झाला. कारण की ॲज कम्पेअर दुसरे जे स्टुडंट्स आहेत तिथं मी टॅली शिकलोय पण आणि शिकवले पण, त्याच्यामुळे मला याच्यामधले बरेच नॉलेज भेटलं. आणि ॲज कम्पेअर टू दुसरे जे स्टुडंट्स होते तर टॅली शिकलेले म्हणा किंवा जे शिकवलेले होते त्यांच्यापेक्षा मला जास्तच फायदा झाला. कारण की बरेचसे ऑप्शन्स जे त्यांना येत नव्हते किंवा मी माझ्या स्वतःच्या डेव्हलपमेंटमधून ते शिकलेलो होतो, त्याचा मला खूप जास्त फायदा झाला. माझी जी पहिली मीटिंग होती त्याच्यामध्ये मला हेच सगळ्यात मोठा हाच टास्क होता की टॅलीमध्ये जे त्यांचं जे सॉफ्टवेअर होतं त्यांना तो पिओ चार्टच्या मदतीने डाटा एक्सेलमध्ये, म्हणजे एखाद्या स्पेसिफिक सॉफ्टवेअरमधला डाटा एक्सेलमध्ये कन्वर्ट करून तो स्मार्टली किंवा सोप्या पद्धतीने आणि समोरच्या बसलेल्या व्यक्तींना तो कसा समजून सांगायचा, हा माझा पहिल्या मीटिंगमधला चॅलेंजिंग टास्क होता, जो मी इथं शिकल्यामुळे मला केवळ आणि केवळ इथल्या नॉलेजमुळे मला तो प्रेझेंट करता आला. आणि सगळ्यात मोठी माझी अचिव्हमेंट होती. थँक्यू. छान दोघांनी, पण मला फक्त एक 5 मिनिटामध्ये दोघं, जसं शुभम पण म्हणाला, दोघं घेऊन की प्रश्न उत्तर थोडी मुलांना काय मनात होतं. मला एक प्रश्न स्पेसिफिक शुभमला आता विचारायचा आहे, मग मित्रांनी विचारणार प्रश्न. शुभम, तू आता मगाशी बोलता बोलता म्हणालास की मी टॅली इथं शिकलो, नॉलेज घेतलं. शेवटी कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये, म्हणजे अल्फाबेट असो कुठलंही असो, ते एक स्ट्रक्चर्ड नॉलेज असतं आणि ते आपल्याला ते सिलेबस असतो त्याप्रमाणे शिकवलं जातं. आणि तू ज्यावेळेस तिथे त्या फर्म मध्ये काम करायला गेला मग तुला चॅलेंजेस वाढली, आणि हे तर नाही त्या लेवलला, मग तू ते एक्सप्लोर कसं केलं किंवा त्या चॅलेंजेसला, कारण शेवटी व्यावहारिक जीवनामध्ये वेगवेगळे टास्क येतात काम करताना, तर त्या टास्कचं नॉलेज तू स्वतःचं कसं अपग्रेड केलंस, कशी हेल्प घेतलीस? हे जर नॉलेज घ्यायचं म्हटलं तर तुमच्या हातामध्ये आता समोर बसलेलं आहे त्याच्या हातामध्ये MSCITचं पुस्तक दिसतंय. बरेचसे जण काय करतात की पुस्तकी जे नॉलेज आहे बरेचदा आपण बघतो की आपली जी सवय असते, वर्ष संपलं म्हणजे जे एज्युकेशनल इयर असेल ते संपलं की रद्दी वेळेला बोलवायचं, ते पुस्तकं आहे अशी द्यायची. पण माझ्या घरी टॅली आणि MSCITचे टॅलीची 4ही पुस्तक आणि MSCITचं पुस्तक सरांच्या समोर मी कव्हर घातलेला ॲज इट इज माझ्या बुकशेल्फ मध्ये लावलेलं आहे आता सुद्धा. आणि तेच कारण आहे की माझे जे डेली चॅलेंजेस मध्ये जे मी टॅकल केलेले आहेत, मी सगळे चॅलेंजेस त्या बुकच्या मदतीने. आता सर म्हणाले की मला म्हणजे माझं जे पहिलं चॅलेंजिंग जॉब होतं माझं म्हणजे
पिओट चार्टच्या मदतीने तो डाटा एक्सप्लोर करायचा. तर तो ऑप्शन जो होता तो थर्ड बुक मध्ये टॅलीच्या होता आणि मी ते बुक रेफर केलं होतं. मीटिंगला जाण्याच्या 2 तास आधी ते पुस्तक 4ही पुस्तक माझ्या बॅग मध्ये असायचे, कारण मला माहिती होतं समोरचा व्यक्ती आपल्याला कधी आणि काय विचारेल याचं म्हणजे कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस ते बुक्सच्या मदतीने म्हणजे माझे पहिले 6 ते 7 महिने इथनं जॉब सोडल्यानंतर मी ज्या नवीन फॉर्म मध्ये गेलो तो पूर्ण माझा शिक्षणावरचा कालावधी होता. म्हणजे मी तिथे जॉब न करता नवीन गोष्टी शिकल्या तिथंही सुद्धा. मला दुसरा प्रश्न म्हणजे शुभमणी आता मनोजला विचारायचा आहे की दोघां पर्सनॅलिटी मध्ये दोघांना मी बघितलं तर जितका त्रास मला शुभमला तयार करायला झाला, शुभमला फार प्रेशराईज करायला हे कर ते कर मागं लागायला लागलं. त्या मनाने तुझी जशी पहिली ओळख झाली तू मला वाटतं आम्ही तिकडे कारखान्यावर शिकवायला यायचो इंग्लिश अलंकार सर आणि मी होतो आणि कारखान्यावरची बॅच होती. तू आणि तुझी मैत्रीण त्यांचं नाव अक्षता, दोघी त्या बॅचला होता. त्यामुळे तुम्ही दोघंही इथे पुन्हा आलात. पण तुला अंतःप्रेरणा तू पटकन तयार हो कुठल्याही गोष्टीत काही सांगितले टास्क इन्व्हॉल्व रेडी की मला हे करायचं लगेच, तर ही अंतःप्रेरणा तुझ्यात कशी होती ते करत असताना तू ज्या पद्धतीनं बॅचला सामोरं जायचा तर काय फोकस काय अंतःप्रेरणा तुझ्यामध्ये असेल, तू कसा त्या पद्धतीनं पुढे जात होतास काय तुझं ते त्या पद्धतीनं पहिली पहल घेणं पटकन पुढं सरकणं. तुमचे दोन्ही पर्सनॅलिटी टाईप आहेत. शुभमला फार मला असं ढकलावं लागायचं, चल शुभम कर वर्कआउट कर, तुला मात्र बिलकुल नाही, तू इमिजिएट काम. तर हे तुझ्याकडे कसं येत होतं, हाऊ इट हॅज कम टू यू थोडं सांगते. तर सगळ्यात पहिल्यांदा की जर सुरुवात करणं कधी पण अवघड असतं, पण एकदा जर सुरुवात केली तर मग त्या गोष्टी अवघड वाटायला बंद होत. तर त्यासाठी सुरुवात तर करावी लागेल हे मला माहित होतं. मग सुरुवातीला काय करायचो मी की एक गोष्ट आहे की बाबा की आपल्याला काहीतरी करून दाखवायचं हे प्रत्येकाला वाटत असतं, बरोबर. तर मग मी काय करायचो की बाबा की आज मी ठरवायचो की बाबा की आज मला काहीतरी बोलायचंय, पण त्या दिवशी मला पॉसिबलच होत नसायचं कारण ते धाडसच माझ्या तिथपर्यंत येत नसायचं. दुसऱ्या दिवशी ट्राय करायचो, तिसऱ्या दिवशी ट्राय करायचो, पण हिंमत काय होत नव्हती. पण एकदा मी काय केलं की सरांना ओळखता आलं की पुढच्या म्हणजे मनातल्या भावना वगैरे काय असतात. एक सर किंवा एक शिक्षक जो गुरु असतो ते त्याप्रमाणे तिथेही त्यांचं मला मार्गदर्शन लाभलं. त्यांनी मला ओळखलं की बाबा तुला खरं तुझ्यात काहीतरी कॅपॅसिटी आहे, तू करू शकतोस. आणि ती सरांनी माझ्यात बघितली आणि कसं म्हणतात एक पाठीवरती फक्त एक हात असतो नाही का, फक्त पुढं जा म्हणायचं नाही का, कर तू आहे म्हणून. तर तिथं मला सरांचं एक मार्गदर्शन भेटलं. आणि ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस मला असं वाटायचं की कोणतंही जर तुम्ही काम करत असतात तर तुम्हाला तो वेळ द्यावाच लागतो. म्हणजे समजा एक 5 मिनिटाचं काम आहे, तुम्हाला त्याला 5 मिनिटं द्यावीच लागतात. मग ती 5 मिनिटं जर द्यायची असतील तर ते पूर्णपणे द्या ना, मनापासून देतो मी ते 5 मिनिटं, कारण तुम्हाला 5 मिनिटानंतर बाकीचा वेळ मोकळाच आहे. मग जे करायचंय ते 100% करा, मन लावून करा. त्यांनी दोघांची मनोगत व्यक्त केली, छान सांगायचा प्रयत्न केलाय, प्रेरणा तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलाय. खूप बिझी शेड्यूल आहेत दोघांचे पण त्यातनं ते वेळ काढून आता इथं आलेले आहेत. तरी सुद्धा तुम्हाला काही प्रश्न असतील कोणाला, काही खरं तर प्रश्न विचारणं ही सुरुवात आहे. मनात प्रश्न असतात तर हे विचारू का कसं काय, कारण तुमच्यापेक्षा मायाने 4-5 प्रश्न मोठे आहेत ते, बरोबर आहे की नाही. आणि त्यांनी इथं जसं शुभम तुम्हाला हेल्प करतोय, त्यांनी भरपूर असंख्य मुलांना हेल्प केलेली आहे, हजारो मुलांना त्यांनी हेल्प केलेली आहे आणि हजारो मुलांचे ते कनेक्टेड आहेत. तर तुम्हाला काही मनातले प्रश्न असतील की तुम्ही विचारावे. प्रश्न विचारायला सुरुवात करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. काही मनात प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर हात वरतून प्रश्न विचारण्याची मला विनंती आहे. मी प्रतिसादाच्या नेहमीच खूप आशेने प्रतीक्षेमध्ये आहे तुमच्या. काही प्रश्न विचारा तुम्हाला मनात असतील. करिअरच्या रिलेटेड विचारा, एज्युकेशनच्या रिलेटेड असेल. कारण दोघांनी चांगलं सक्सेसफुल करिअर केलेलं आहे. एक HDFC सारख्या बँकेमध्ये त्याचं कॅम्पसमध्ये सिलेक्शन झालंय PIT सारख्या कॉलेजमधनं, आणि दुसऱ्यांनी ज्या फॉर्ममध्ये तो जॉबला लागला त्यांच्याकडचे मला अनेक फोन येतात की किती छान मुलगा तो तयार झालेला आहे, त्यांनी त्याला पार्टनर बनवलं त्या फॉर्मचा. खूप मोठी गोष्ट आहे. विश्वास असतो, विश्वासाने त्यांनी ते बनवलेलं आहे. आणि GDCA चांगलं कव्हर केलं. अतिशय चांगल्या करिअरवर दोघं आहेत आणि पुढेही खूप चांगल्या अचिव्हमेंट्स मिळवतील याची मला खात्री आहे. काही प्रश्न मनातले त्या करिअरच्या बाबतीत विचारावे अशी विनंती आहे. एखादा तरी प्रश्न तुमच्याकडे यावा, सुरुवात व्हावी म्हणून तुमच्या वतीनं मुद्दामून मी 2 प्रश्न विचारले. कोण विचारले प्रश्न मुलींमध्ये? काही करिअर रिलेटेड त्यांनी जे काही तुमच्यासमोर बोलले आता येऊन
तुमच्यासारखेच या संस्थेचे विद्यार्थी होते, इनिशिएटिव्ह चांगले घेतले बॅच मध्ये, आणि आज तुमच्या समोर वेळ काढून ते तुम्हाला खास भेटायला आले. काही प्रश्न विचारायचे आहेत का? एकही प्रश्न नाही. सध्याची माझी अडचण तुमच्या लक्षात येत असेल. ट्राईंग माय लेवल द बेस्ट की त्यांना कसं मोटिवेट करता येईल. कोणाला नाही प्रश्न विचारायचा नाही? नो क्वेश्चन्स इन माइंड? ठीक आहे, खूप खूप धन्यवाद.